आता सगळ्यांना भगवंताची सेवा करावी अशी माझी नम्र विनंती आहे. आता तुमचे कोणते गाव? केमोडी हे जवळ आहे. केमोडीची बारी झाली. आता इथं तिकडची बारी सापाची लागलेली आहे. तरी आता सापानं तयारीत राहा.
सवर्णाची पानं पाया बांधलेली ह्याची देवा लागण्याची दुनियात देश फिरून या भागीरच्या बहीण लिखिला बंधू जोडाचा म्हणाला बंधू जोडाचा म्हणून बर का ए हिंड हिंड दंडाच्या माळाने कुठं आली देवा शिखर शिंगणापुराला देव आलेला आहे बर का ए महादेवाच्या रावळा देवळाला गरुडी भगवान आल्यात महादेव काय आले ते देवासनी बोलायला ए भोळ्या शंकराने भोळ्या महादेवाने देव ओळखील्यात पिंडीच्या बाहेर येऊन गरुडी भगवंताला भेट आलिंगन दिल्यात भेट आलिंगन दिलेला बर का ह्या देव टायमाला काय लागल्या त्या बोलायला म्हणताना देवा विठ्ठल बिरदेवाला महादेव लागला बोलायला आळशावर कृपा दुबळ्यावर गंगा सवर्णाची पान कशी आली देवा वाटुळीला माझ्या डोंगऱ्या बारीला काय सांगायचं महादेवा असं बघत जोडायचं म्हणून आम्ही आलेला हो बर का तुमच्या या रावळा देवळा देव माझ विठ्ठल काशरी बिरदेव भागीरथ्या लेकीला बंधू जोडण्यासाठी भगत हुडकी धुडकी दारा तुमच्या रावळा देवळाला असं म्हणताव का म्हणून देवा एवढं येण्याचं कारण बंधू जोडायचा म्हणून बर का तुम्हाला भोळावा माझा महादेव देवा नाव बोलत
चैताच्या महिन्यामध्ये एकादशी दिवसाला आता होलाई सुगी निघून जाईल बर एकादशी निमित्तानं ह्या डोंगऱ्या वारीला माझ्या यात्रा शिकार भरत आहे असं म्हणताव का देवा 12 रस्त्याने 16 मार्ग भरून चालतात त्या डोंगऱ्या वारीला या डोंगऱ्या वारीला देवा तुम्हाला पटल भगत मनगटाला धरावा आणि नेऊन तुमच्या कळवली लेकराला सेवाला लावावा अरे अरे महादेवा आम्ही काय म्हणतो तुम्हाला ते ऐकत आहो का यावर ए देवा काय सांगतात ते सांगा आम्हाला देवा माझा विठ्ठल काशली रे बिरदेव देवा माझा विठ्ठल काशली रे बिरदेव काय म्हणता आता 12 रस्त्याने 16 मार्ग फुल भरून चालतात म्हणता ह्या एकादशीच्या दिवसाला महादेवा काय म्हणता देवा 11 रस्त्याने 15 मार्ग मुचून टाकायचं बर एका रस्त्याने एकाच मार्गाने सारी यात्रा लावायची येणारी यात्रा एका मार्गाने लावायची म्हणता देवा काय हरकत नाही तुम्ही म्हणता तसं करील आणि आलेल्या भक्ताला म्हणायचं राडीमध्ये नदी फसवून म्हाताऱ्याचं रूप धारण करून तुम्ही राडीच्या खेळाला बसायचं बर आणि आलेल्या यात्रे करूला सांगायचं नंदी माझा एवढा काळा भोळा तुम्हाला पावा काय हरकत नाही देवा तुम्ही म्हणता तसं राणीमध्ये देव नंदी फसवून मी बघतो आलेल्या भक्तांनी सांगत वयो माझा महादेव महादेव राणीच्या वखराला माझा महादेव महादेव राणीच्या वखराला बसल्यात राणी बसल्यात
भोळ्या महादेवाचा भगत म्हाताऱ्या जवळून झालेला त्या बाबा अरे भक्ता एवढा कशाला नंदी त्या राडीत घातला काय सांगायचंय भक्ता पाणी प्यायला गेला राडी जाऊन फसलाय बाबा काडचिड कावड खाली टेकून इस्त्रीची कापडा ती पुन्हा ती कापड तर नेला ती पिवळी चिटूक होतेली बाळा देवानी तर उघडा बसलाय असू द्या कापड पिवळी होतेली कापड तुमची नंदी माझा काढा एवढा बाबा आमची काढा कापड रेडीनी भरत्याली हर हर का किती भाविक भगत आहेत तरी म्हणावं आता ह्या घडीला पहिल्याच युगामध्ये देवा पारीचा दिवस दुपारीला आलेला आहे ए भोळ्या शंकराच्या नंदी जवळ कुणी जायना काय ह्या भगवंताचा नंदी कुणी रेडीतनं बाहेर काढीना म्हणताना पहिल्या सतयुगाला देवा पहिल्या सत युगात महादेवाच्या यंत्रला लहान सय पाडलव देवाचे दर्शन समजी येणारी मध्ये ती कापड नवी घातलेली आहे ती बर का हर हर महादेव करीत चालले ती मोहर पण कुणी हात काय लावी ना ह्या घडीला ऐका देवा जसं काय भगत लहानसा आपल्या गाडीला आला असा लहानसा भगत आलता महादेवाच्या यात्रेला हे शंभू त्यांचं नाव आहे आपलं शिकरचं गाव आहे असं नितीनाच्या लेखानं वाकड्याच्या बाळानं आणि गिरदेवदाराच्या नाथानं जसं काय भगत महादेवाच्या यात्रेला आला तसा भगत मळेगाव मध्ये गिरदेवाच्या यात्रेला आला देवा धन्यवाद झाल्याने 101 रुपया दिलेला आहे तरी अशा भाविक भक्ताला आशीर्वाद कोणता देता महाराज आपल्याच मनाने बिरू देवा पन्नार पिवळे माळ्याच्या माळ्यामध्ये हाय कोकिळा
म्हाताऱ्याच्या रूपामध्ये असताना हो हो ए बाबा राणीमध्ये नदी तुमचा फसलाय का बसलाय बर काही जाता राडी मध्ये बाबा हो नंदी आमचा काढा बाबा मला तुम्हाला पावल बर का नंदी तुमचा काढू लागतो पण बाबा तुम्ही शिंगुटीला धरता का शेपटाला धरता शिगुटीला जर तुम्ही एक शिफ्टीला तुम्ही धरा असं म्हणता हो दोघ जण मिळून काढू बर का ही नदी आता हे गारुडी भगवान देव विठ्ठल बिरदेव उन्ही घालून बसलेलं होतं महादेवाची गमत बघत त्या टायमाला हो म्हणताना लहानशा बाळानं शिफ्टीला नदी धरलेला आहे शंकराला शिंगुटीला नदी धरलेला आहे धरा बर का आता तुम्ही ही नदीला पहिल्याच दिवसाला देवा भोळ्या शंकराचा नंदी काढलेला आहे त्या टायमाला लहानशा बाळानं नदी मोबाईल निघाल्यावर आनंद वाटे जीवाला भोळ्या महादेवाला आनंद वाटे जीवाला भोळ्या महादेवाला हे भोळ्या महादेव राम राणीतून नंदी काढला म्हणून सांगता का काढलाय की देवा आता हे महादेवा काय म्हणता जेवण नव्हता राणीतून नंदी काढलेला आहे